ब्रेकनंतर आपलं स्वागत। नवी मुंबईत नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरूच आहे। पोलीस आयुक्तालय हद्दीत नियमांचं उल्लंघन सुरूच आहे। तळोजा आणि रबाळे येथील डान्स बारचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागला। सर्व व्हिडिओ हे काल रात्रीचे आहेत। तळोजा पोलीस स्टेशन हद्दीतील कमल पंजाब डान्स बार तर रबाळे येथील संतोष पॅलेस डान्स बार मधील व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागलेले आहेत। या दोन्ही व्हिडिओमध्ये बारवाला डान्स करत असून अश्लील हावभाव करून प्रेक्षकांना आकर्षित केले जात आहेत। रात्री उशिरापर्यंत डान्स बार सुरू असतात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकशाही मराठीने कोणतेही जुने व्हिडिओ दाखवले नाहीत। सर्व व्हिडिओ हे काल रात्रीचे आहेत। पोलिसांकडून कोणतीही कारवाई अद्याप केली जात नाही। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील झोन 1 आणि झोन 3 येथील हे व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागले। तळोजा रबाळे या ठिकाणचे हे व्हिडिओ आहेत। वारंवार लोकशाही मराठीने या संदर्भात आवाज उठवलेला आहे। मात्र नवी मुंबई या ठिकाणचे पोलीस मूग गिळून या प्रकरणावरती गप्प आहेत का असा प्रश्न आता निर्माण होतोय। सर्व व्हिडिओ काल रात्रीचे आहेत। नवीन व्हिडिओत लोकशाही मराठी कुठलेही जुने व्हिडिओ दाखवत नाही। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील झोन 1 आणि झोन 3 मधील हे व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडलेत। आकांक्षा, आपण पाहतोय वारंवार आपण या संदर्भात आवाज उठवतोय, लोकशाही मराठीने आवाज उठवलेला आहे। नवी मुंबईमध्ये जो गैरप्रकार सुरू आहे, अधिवेशन कालावधीपुरता बंद करण्यात आला, पुन्हा मात्र सर्रास सुरू आहे। याला नेमका वरदास कोणाचा आहे, कोणाच्या पाठिंब्याने हे चालतंय, नवी मुंबई पोलीस काय करतात हा प्रश्न निर्माण होतोय। काय याबाबतची अधिकची माहिती आहे? खरं तर करण गेल्या अनेक महिन्यांपासून लोकशाही मराठी सातत्याने नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या अवैध कारभाराविरोधात आवाज उठवत आहेत। अनेक ठिकाणचे डान्स बार आहेत, त्याचे व्हिडिओ आपण लोकशाहीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवलेला आहे। मात्र नवी मुंबई पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची जी कारवाई अपेक्षित आहे ती ठोस कारवाई केली जात नाही आहे। आणि त्यातच आता काल रात्रीचे व्हिडिओज आपल्याकडे समोर आलेले आहेत। झोन 1 या पोलीस हद्दीतील रबाळे येथील एक संतोष पॅलेस या डान्स बारचा व्हिडिओ पाहायला मिळतोय आणि त्याचसोबत झोन 3 मधील तळोजा पोलीस स्टेशन हद्दीतील कमल पंजाब येथील देखील व्हिडिओ हा समोर आलेला आहे। या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर पाहू शकतो, यामध्ये अश्लील हावभाव करून प्रेक्षकांना हे आकर्षित केलं जातं। जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात डान्स बार नवी मुंबईमध्ये सुरू आहेत, कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाते आणि सोमवारी अधिवेशन आहे उद्यापासून। या अधिवेशन कालावधीमध्ये पोलिसांकडनं हे डान्स बार आहेत ते बंद ठेवले जातात आणि त्यानंतर पुन्हा चालू केले जातात। त्यामुळे जी दुटप्पी भूमिका आहे ती पोलिसांची नेहमीच समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकशाही मराठी कोणतेही जुने व्हिडिओ दाखवत नाही आहे, हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचे। जे व्हिडिओ आपण स्क्रीनवर पाहतोय ते काल रात्रीचे आहेत। रात्री उशिरापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये डान्स बार हे सुरू असतात। नियमांचे उल्लंघन करून अश्लील हावभाव करून हे सुरू असतात। त्यामुळे जे व्हिडिओ आपण आता दाखवतोय लेटेस्ट आहे, त्यामुळे लोकशाही मराठीची किंवा प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये। करण नक्कीच आकांक्षा, आपण पाहतोय की ज्या प्रकारच्या घडामोडी घडतायत, वारंवार आपण आवाज उठवतोय, मात्र तरी सुद्धा सर्रासपणे हा गैरप्रकार सुरू आहे। हा प्रश्न निर्माण होतोय की यामागे काही आर्थिक देवाणघेवाण सुरू आहे का, यावरची काही माहिती मिळते का? एक्झॅक्टली, मी जसं म्हटलंय की अधिवेशन कालावधीमध्ये हे संपूर्ण डान्स बार बंद केले जातात। अधिवेशनमध्ये कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते। जर ती खबरदारी अधिवेशनमध्ये घेतली जाते तर मग इतर जे काळ असतं, इतर डेजमध्ये त्या गोष्टीमध्ये का नवी मुंबई पोलीस रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, का रूल्स फॉलो करत नाही आहेत, यामध्ये खरोखर देवाणघेवाण आहे का, किंवा साटलोट आहे किंवा जे बार ओनर्स आहेत त्यांना पोलिसांचा वरदास्त आहे का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निमित्त उपस्थित केले जातात। त्याचसोबत जर लोकशाही मराठीच्या लोकशाहीच्या टीमकडे जर नवी मुंबईतील या प्रकारचे व्हिडिओज येत असतील, मग नवी मुंबई पोलिसांपर्यंत का पोहोचत नाही, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे। आणि पोहोचून सुद्धा जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं का, हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आपण हे प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र कोणत्याही प्रकारची जी कठोर कारवाई आहे, ठोस कारवाई आहे ती आयुक्तांकडून केली जात नाही। त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर वारंवार प्रश्नचिन्ह हे उपस्थित केले जात आहेत। नक्कीच आकांक्षा, आपण पाहतोय की या संदर्भात आवाज उठवला जात आहे, काही ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा झाला। अधिवेशनामध्ये तेवढ्या कालावधीपुरता हा मुद्दा उपस्थित होतो, मात्र त्यानंतर या मुद्द्याला काहीच होत नाही। इतके व्हिडिओ जर आपल्या हाती येत आहेत, तू जसं अगदी म्हणालीस, तर ते पोलिसांपर्यंत का पोहोचत नाहीत? नवी मुंबईमध्ये असे अनेक ठिकाणी प्रकार सुरू असल्याचं कळतंय। आणखीन काही याबाबतची अधिकची अपडेट आहे का?
खरं तर नवी मुंबईमध्ये शेकडो लेडीज डान्स बार आहेत आणि या लेडीज डान्स बारमध्ये नियमांचं उल्लंघन करून अश्लील हावभाव करून प्रेक्षकांना आकर्षित केलं जातं, पैसे उडवले जातात. ज्या बारबाला आहेत त्या डान्स करताना आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. मात्र नवी मुंबई पोलिसांना ठोस कारवाई केली जात नाहीये. अधिवेशन काळामध्ये फक्त दिखाव्याची कारवाई केली जाते आणि त्यानंतर पुन्हा सर्रासपणे या गोष्टी सुरू ठेवल्या जातात. मागील अधिवेशनमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की नियमांचं जे कोणी पालन करणार नाही, रूल्स फॉलो करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तरी सुद्धा नवी मुंबईमध्ये पोलीस प्रशासनाचं सर्रासपणे दुर्लक्ष केलं जाते. मुख्यमंत्र्यांचे जे निर्देश आहेत तेच फाट्यावर मारले जातात. त्यामुळे ही जी भूमिका आहे नवी मुंबई पोलिसांची, जी कारवाई न करण्याची, ती अत्यंत संशयास्पद आहे. आपण वारंवार गेल्या 2-3 महिन्यापासून सातत्याने या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अनेक वेळा दबाव देखील टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र नवी मुंबईतील या गोष्टी थांबायचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे कडक कारवाई यावेळी होते का हेच पाहणं महत्वाचं असेल. नक्कीच आकांक्षा, आपण जसं पाहतोय सध्या या घडामोडी घडतायत आणि डान्स बारचा हा व्हिडिओ आलेला आहे. काल रात्री हा व्हिडिओ आला. या संदर्भात पोलिसांशी काही संवाद आपल्याकडून साधण्यात आलाय का? त्यांच्याकडून काही या संदर्भातली प्रतिक्रिया आलेली आहे का? कारण सर्रासपणे हा गैरप्रकार सुरू आहे. नाही, याआधी जर आपण नवी मुंबई पोलीस प्रशासनासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे का नवी मुंबईमध्ये अशा कोणत्याही प्रकारचं डान्स बार हे नियमांचं उल्लंघन करून सुरू नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र एकीकडे जर आपण स्क्रीनवर पाहत असतो तर या ठिकाणी नियमांचं उल्लंघन सर्रासपणे केलं जातंय. त्यामुळे जी पोलिसांची भूमिका आहे ती वारंवार संशयास्पद या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण जे पोलीस प्रशासन असतं ते रक्षक करण्यासाठी असतं, संरक्षण करतं जनतेचं. आणि अशा पद्धतीने जर रात्रभर नवी मुंबईमध्ये डान्स बारचा धिंगाणा सुरू असेल तर खरोखर नवी मुंबई पोलिसांना हे माहीत नाही आहे का? हा सर्वात महत्वाचा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. आणि फक्त लेडीज डान्स बारच नाही तर अनेक ठिकाणी अवैध कारभार सुरू आहेत, त्याची आपण वारंवार पोलखोल केलेली आहे. आणि कालचे जे व्हिडिओ आपल्याला मिळाले होते ते रात्री 11 वाजताचे आपण लाईव्ह व्हिडिओज दाखवलेले होते. त्यामुळे हे व्हिडिओ खोटे असल्याचा कोणताही बोलण्याचा कोणताही प्रश्नच नाही या ठिकाणी. कारण वारंवार असं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो की लोकशाही मराठीकडे, टीमकडे जुने व्हिडिओ असतात, खोटे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला सांगण्याचा प्रयत्न करीन का लोकशाही मराठीकडे कोणतेही जुने व्हिडिओ नाही आहेत. आम्ही जुने व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही आहे. कालचे जे व्हिडिओ आपल्याकडे हाती लागलेले आहेत ते रात्री 11 वाजताचे आहेत. तळोजा आणि रबाळे या दोन्ही डान्स बार मधले व्हिडिओ आहेत आणि या ठिकाणी सर्रासपणे नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. त्यामुळे लोकशाहीची किंवा प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा पोलिसांनी करू नये हे देखील मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करते. नक्कीच आकांक्षा, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा अपडेट्स. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.